कैलासावर वेताळ हा द्वारपाल रक्षक होता. पार्वतीला त्या वेताळाच्या काही गोष्टी खटकल्या, त्यामुळे तू भूतलावर जा आणि मानवाचं रक्षण कर म्हणून हा तो भूतलावर वेताळ हा आला. आपल्या सिंधुदुर्गात 143 मंदिर आहेत वेताळाची, त्यामध्ये हे एक स्थान वेतोबा. प्रत्येक देवतेकडे वाहन आहे, नंदी आहे, घोडा आहे आणि ज्या ज्याप्रमाणे पशु प्राणी आहेत. आणि ह्या देवतेकडे आहेत त्या वाहना म्हणजे चपला. आजही देव चप्पल घालतो आणि देवाचं रक्षण करतो. हा आपला कोकण भाग जो आहे तो संपूर्ण कोकण भागाचं हा रक्षण करता देवता आहे. जशी आपल्या चपलाची झीज होते तशी या देवाच्या चपलाची झीज होते. कोकणचे आराध्य दैवत आणि संकटात धावून येणारा देव अशी ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली येथील श्री देव वेतोबाचा वाढदिवस प्रतिष्ठापना दिन मंगळवार 21 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्तानं आरवली गावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण कोकणातून भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. 21 एप्रिल रोजी पहाटेपासूनच वेतोबाच्या मूर्तीला अभिषेक, षोडशोपचार, पूजा आणि आरती करण्यात येईल. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी पालखी सोहळा आणि भजनांचा कार्यक्रम रंगणार आहे. या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात विशेष विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात येणार आहे. आरवलीचा वेतोबा हा केवळ धार्मिक श्रद्धास्थान नसून तो कोकणच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. आरवली येथील वेतोबाची मूर्ती अत्यंत भव्य आणि विलोभनीय आहे. ही पंचधातूंची उभी मूर्ती असून तिच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात पाश आहे. वेतोबाचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याला अर्पण केला जाणारा केळ्यांचा घड. भक्त आपल्या नवस्फूर्तीसाठी वेतोबाला केळ्यांचे घड अर्पण करतात. अशी श्रद्धा आहे की वेतोबा रात्रीच्या वेळी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी गावाच्या सीमेवर फेरफटका मारतो. त्यामुळे भाविक देवाला चामड्याच्या नवीन चपला अर्पण करतात. अनेकदा या अर्पण केलेल्या चपला काही दिवसांनी झिजलेल्या अवस्थेत आढळतात अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. कैलासावर वेताळ हा द्वारपाल रक्षक होता. पार्वतीला त्या वेताळाच्या काही गोष्टी खटकल्या, त्यामुळे तू भूतलावर जा आणि मानवाचं रक्षण कर म्हणून हा तो भूतलावर वेताळ हा आला. आपल्या नवनाथाच्या 5व्या अध्यायामध्ये कालिका देवीचा उल्लेख आहे. कालिका देवीने राक्षसाचा संहार केला आणि अडूर शहरात विश्रांती घेतली. अडूर म्हणजे आजचं कुडाळ शहर, आणि तिथे देव डोंगर आहे. त्या ठिकाणी डोंगरात त्यांनी विश्रांती घेतली. मच्छिंद्रनाथाने कालिका देवीकडे शाबरी मंत्र आपल्या जीवेवर राहावा असं मागणं केलं. ते सहजपणे देणं घेणं झालं नाही. युद्ध झालं, अपयशी ठरली कालिका देवी. त्या ठिकाणी शंकर प्रकटले आणि शंकराच्या सांगण्यावरती हा शाबरी मंत्र मच्छिंद्रनाथांना देण्यात आला. पुढे तो शिष्य परिवारांकडे गेला. आरवली गावात नाथपंथीय सत्पुरुष भूमय्या यांनी ह्या देवाची शाबरी मंत्राद्वारे स्थापना केली म्हणून हा वेतोबा. आपल्या सिंधुदुर्गात 143 मंदिर आहेत वेताळाची, त्यामध्ये हे एक स्थान वेतोबा. हे ग्रामदैवत म्हणून सत्पुरुष भूमय्याने यांनी हे उभी केलेली मूर्ती आहे. वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी वेतोबाचा वर्धापन दिन साजरा होतो. आपल्या इकडची जी वेतोबाची भोळी भाबडी माणसं आहेत ती आजही वेतोबाचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. वाढदिवस कोणाचा नसतो, कोणाचा असतो, बालकाचा असतो, एखाद्या व्यक्तीचा असतो, पण देवाचा वाढदिवस हा इथे मोठ्या प्रमाणात केला जातो. देवाचं मंदिर जे आहे ते पहाटे 4 वाजता उघडलं जातं आणि 5 नंतर ते भक्तगणांची दर्शनासाठी तो दरवाजा उघडला जातो. सकाळपासून भयंकर गर्दी असते. आलेले भक्तगण आपलं वर्षभराचं राखण राहावं म्हणून देवाला एक केळ्याचा घड हा मान दिला जातो. त्यानंतर चप्पलही दिला जातो. प्रत्येक देवतेकडे वाहन आहे, नंदी आहे, घोडा आहे आणि ज्या ज्याप्रमाणे पशु प्राणी आहेत. आणि ह्या देवतेकडे आहेत त्या वाहना म्हणजे चपला. आजही देव चप्पल घालतो आणि देवाचं रक्षण करतो. हा आपला कोकण भाग जो आहे तो संपूर्ण कोकण भागाचं हा रक्षण करता देवता आहे. जशी आपल्या चपलाची झीज होते तशी या देवाच्या चपलाची झीज होते. कोण नवसमान स्वरूपात, कोण भेटीबद्दल त्या देवाला चपला अर्पण दिल्या जातात. पूर्वी काय व्हायचं, आपली मुलगी वयात आली की देवाला बोलायचं, देवा माझी मुलगी वयात आलेली आहे, चांगला वर मिळू दे. त्यासाठी आपली चप्पल झिजवावी लागतात. पाहुण्यांना सांगावं लागतं की आपली बाबा मुलगीला कोण योग्य ते स्थळ असेल तर आणून दे. ती न देता देवाला चप्पल द्यायची. देवानी चप्पल आपल्यासाठी झिजवावी, चांगला वर मिळवून देण्यासाठी. ह्या भावनेने सुद्धा देवाला चपला दिल्या जातात.